उत्तर प्रदेशातले 4 तरुण जग जिंकायला निघालेत। 11 देशांची पायपीट करून त्यांनी तब्बल 4.48 लाख किलोमीटरची भूमी पायाखाली घालून त्यांनी सोमवारी गुजरात मार्गे पालघर आणि तेथून ठाण्यात प्रवेश केलाय। पर्यावरण वाचवण्याचा वसा घेतलेल्या या तरुणांना 5.5 लाख किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे। महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील वनराईने त्यांना भुरळ घातली असून 5 दिवस ठाणेकरांना पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन हे ध्येयवादी तरुण मुंबई मार्गे पुढे कोकणात प्रवेश करणार आहेत। 2001 पासून उत्तर प्रदेशातील जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप, गोविंदानंद आणि निश्चल मौर्य हे 4 तरुण पायपीट करून जगभरातील नागरिकांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी निघालेत। त्यांच्या टीममध्ये आता 20 सदस्यांपर्यंत पोहोचली असून ही टीम सध्या महाराष्ट्राच्या विविध भागातून पुढे पादाक्रांत करत आहे। पालघर आणि तेथून ठाण्यात दाखल झालेल्या या 4 जणांचं पायी चालून बूट फाटलेत। थंडी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अंगात घातलेल्या जॅकेटांना ढिगळं लावण्याची वेळ आली आहे, पण त्यांचं ध्येय कसुभर सुद्धा विचलित झालेलं दिसत नाही। याउलट 5.5 लाख किलोमीटर पायी चालून लोकांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्याचं भीमकार्य जराही खंडित पडू द्यायचं नाही असं मनोदय केलं असल्याचं त्यांनी सांगितलंय। 1980 पासून त्यांचे गुरु अवैध बिहारी यांनी उत्तर प्रदेशातून सुरू केलेल्या पदयात्रेच्या माध्यमातून या तरुणांनी भारतात 600 ठिकाणी 14.50 कोटी झाडे लावली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पर्यावरणाचं रक्षण करा, झाडे लावा, पृथ्वी वाचवा, नद्यांचं संरक्षण करा, मुली वाचवा, मुली शिकवा, रस्त्यांची सुरक्षा, पाणी जपा आणि स्वच्छ भारत मिशन असं त्यांच्या जनजागृतीचे मुख्य उद्देश आहे। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केले, पाहूया। 1980 से यात्रा की शुरुआत हुई। 2001 में हम लोग जुड़े हैं, 20 लोगों का ग्रुप है और अभी हम लोग गुजरात के 33 जनपदों की यात्रा करते हुए महाराष्ट्र प्रदेश के 36 जनपदों की यात्रा करने के लिए आए हैं। अभी हमारा पहला डिस्ट्रिक्ट नासिक हुआ है, दूसरा पालघर, तीसरे थाने में है। थाने से हम लोग तुरंत मुंबई जाएंगे और मुंबई में पहुंच करके महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी से मिलेंगे और महामहिम राज्यपाल जी से मिलकर के आगे का हम लोग प्लान बनाएंगे। पूरा महाराष्ट्र के 36 जनपद हमें करना है और सभी जनमानस से आप लोगों के माध्यम से मेरी हाथ जोड़ के अपील रहेगी कि हमारे जो उद्देश्य हैं वो सब आपसे जुड़े हैं, इसलिए इसका एक बार संज्ञान लें। जब भी आप लोग घरों से निकलें तो सीट बेल्ट और हेलमेट लगा करके चलें और एक दिन अपने वाहनों को खड़ा अवश्य करें। वीक में एक दिन आप इस तरह से भी सहयोग दे सकते हैं। हमारे जैसा आप 4,48,000 किलोमीटर विश्व के 11 देशों में और भारत के 600 जिलों में नहीं चल सकते हैं, परंतु आप इस तरह से अपने जिले में सहयोग दे सकते हैं। एक दिन गाड़ी को खड़ी कर दीजिए, 2 दिन कम से कम एसी को बंद कर दीजिए, तो आपका बहुत बड़ा सहयोग हमारे भारत के निर्माण में। मेन उद्देश्य क्या है आपका? हमारा मेन उद्देश्य पर्यावरण संरक्षण को लेकर के है, सड़क सुरक्षा, जीवन रक्षा को लेकर के, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के साथ साथ सुंदर भारत और स्वच्छ भारत को लेकर के है। कई राज्यों में पाया है, लेकिन विशेषकर मैंने 2 राज्यों का नाम इसलिए लिया है क्योंकि वहां मैंने खुद इस चीज को पकड़ा था, देखा था और उन चीजों को अब जब हम लोगों ने फेस आउट किया तो वहां से जो चीजें सामने निकल करके आई वो हम लोगों को बहुत ज्यादा मतलब आत्मसार कर रही थी, अंदर से वो बिल्कुल झंझोड़ रही थी कि हमारे देश में कन्या की भ्रूण हत्या इस तरह से हो रही है। वो जन्म लेने के बाद इस तरह से भी उसको लोग हताहत कर रहे हैं, तो ये बहुत अशोभनीय घटना थी। तो इसलिए हम लोगों ने बहुत बड़े रूप में उसका संज्ञान लिया था और पुलिस और प्रशासन के सहयोग से उस पर हम लोगों ने तुरंत काबू पा लिया। ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरातील प्रसिद्ध वामन शंकर मराठे ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या 5 दरोडेखोरांना खंडणी विरोधी पथकाने गुजरातमधून अटक केली आहे। त्यांच्याकडून पथकाने चोरी केलेल्या सोन्या चांदीचे दागिने, भांडी, इतर वस्तू व मोबाईल फोन असा 29,15,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। लीलाराम उर्फ लीलेश मेघवाल, चुन्नीलाल उर्फ सुमत प्रजापती, जैसाराम उर्फ जेडी कलबी, दोनाराम उर्फ दिलीप पराडिया व नागजीराम मेजवाल अशी अटक केलेल्या 5 दरोडेखोरांची नावे आहेत। हे 5ही जण राजस्थानचे आहेत। या 5ही जणांनी रेखी करून ठाणे स्थानक परिसरातील मराठे ज्वेलर्सचं शटर उचकटून दागिन्यांसह
इतर साहित्य घेऊन पोबारा केला होता। या प्रकरणी कोणताही पुरावा नसताना खंडणी विरोधी पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने तपास करून या 5ही जणांच्या गुजरातमधील सुरत येथून मुसक्या आवळल्या आहेत। पोलीस स्टेशन नौपाड्याच्या हद्दीमध्ये 17 डिसेंबरला मराठे ज्वेलर्समध्ये घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये 28,77,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख एसीपी शेखर बागडे, त्याचबरोबर एसीपी डिटेक्शन 2 श्री डोंगरे, खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी, मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पीआय शिंदे, पीआय नरेंद्र पवार, एपीआय सुनील तारमळे, एपीआय श्रीकृष्ण गोरे, एपीआय भूषण कापडनीस, पीएसआय विजय राठोड, पीएसआय तावडे आणि पीएसआय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून 483 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, त्याचबरोबर 5.5 किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असं जवळपास 29,15,340 रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे। या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता अद्याप तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे 2 चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात, राज्यामध्ये, देशामध्ये इतर ठिकाणी केले आहेत का, त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे। त्याचा तपास देखील चालू आहे। दुकानातले कोण कामगार असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत का, याचा देखील तपास सुरू आहे। अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये किंवा चौकशीमध्ये असं निष्पन्न झाले आहे की यापैकी यांचे जे साथीदार आरोपी आहेत यांनी पूर्वी दुकानाची रेकी केलेली आहे। सर्व इत्यंभूत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर 17 तारखेला सदरचा गुन्हा त्यांनी केला। ते सर्व आम्ही तांत्रिक विश्लेषण त्याचं करत आहे, त्या अनुषंगाने तक्रार जी दाखल झाली आहे ती 5 कोटीपेक्षा जास्तची तक्रार आहे, परंतु यातील तक्रारदार मराठे ज्वेलर्सचे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली, पडताळणी केली आणि त्याच्यानंतर अद्यापर्यंत आपल्याला 28,77,000चा मुद्देमाल चोरीला गेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झाले। त्या आरोपींवर अद्यापर्यंत आम्ही तपासात निष्पन्न केल्याप्रमाणे राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी 2 गुन्हे दाखल आहेत। हे आरोपी पूर्वी जे काही दुकान आहे जिथं चोरी करायची आहे किंवा गुन्हा करायचा आहे त्याची रेकी करतात, त्याच्यावर पाळत ठेवतात, त्याची सर्व सविस्तर माहिती घेऊन त्याच्यानंतर असे गुन्हे करतात। त्याचबरोबर ज्वेलर्सचे जे दुकान आहे त्या दुकानाच्या शेजारी रूम भाड्याने घेणे, खोली भाड्याने घेणे लगतची आणि ज्वेलर्सच्या भिंतीला होल मारून त्याच्यामधून देखील चोरी करायची त्यांची यापूर्वीची मोडस आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यात महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र आहे। महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष हा महत्त्वाचा घटक पक्ष असून ठाणे काँग्रेस जाणून बुजून शेकापला डावलत असल्याचं समोर येत आहे।
या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या ठाणे विभागाच्या वतीनं एक पत्र व्हायरल होतंय। या पत्रामध्ये ठाणे काँग्रेस जाणून बुजून शेकापला डावलत असल्याचं समोर येत आहे। या पत्रात असं नमूद करण्यात आलंय की ठाणे शहर काँग्रेस कमिटीने 23 डिसेंबर 2024 रोजी ठाणे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन केलेल्या चुकीच्या विधानाविरुद्ध निषेध आंदोलन आयोजित केलं होतं। या आंदोलनात महाविकास आघाडीतील विविध प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। यामध्ये आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते राजन विचारे, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास देसाई, ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख केदार दिघे, अध्यक्ष ठाणे शहर समाजवादी पक्ष रामकेवल यादव, ठाणे शहर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार, आप पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सतीश सलुजा यांना प्रमुख उपस्थित म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। या महत्त्वपूर्ण आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाला ठाणे काँग्रेसने आमंत्रित केले नाही। शेतकरी कामगार पक्ष जो महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे, त्याला ठाणे काँग्रेसने जाणीवपूर्वक डावललंय। महाविकास आघाडीच्या एकतेला धक्का देणारी अशी काँग्रेसची ही कृती आहे, जी आम्हाला निश्चितच योग्य वाटत नाही। ठाणे काँग्रेसच्या या वर्तवणुकीमुळे पुरोगामी विचारसरणीला नुकसान पोहोचलं जात आहे। ठाणे काँग्रेसची महत्त्वाची जबाबदारी आहे। ठाणे काँग्रेसचं जर कार्य या प्रकारे महाविकास आघाडीत फूट पाडणारं असेल तर त्यावर शेतकरी कामगार पक्ष आपलं परखड मत व्यक्त करणार। शेतकरी कामगार पक्षासोबत होणारा अन्याय आम्हाला मान्य नाही। आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य म्हणून ठाणे काँग्रेसच्या या वर्तवणुकीवर तीव्र निषेध व्यक्त करतो। आम्ही या अपमानकारक वागणुकीचं जशास तसं उत्तर देऊ, अशा पद्धतीचं पत्र शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं व्हायरल होतंय। शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी व ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांच्या वतीने हे पत्र ठाणे काँग्रेसला देण्यात आलेलं आहे। एकेकाळी ठाणे नगर परिषदेत डाव्यांचं वर्चस्व होतं, मात्र आता महाविकास आघाडी शेकापला डावललं जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। संयुक्त महाराष्ट्र लढ्यात शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांच्यात लढत पाहायला मिळाली होती। त्याकाळी शेतकरी कामगार पक्षानं आक्रमकपणे लढत दिली होती, मात्र अशी लढत ठाण्यात पाहायला मिळणार का शेकाप आपली वेगळी भूमिका मांडणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलंय।